गेम हो गया। बहुत बड़ा गेम हो गया। अपने साथ तो बहुत बड़ा गेम हो गया मोहिनी। तू काय झालंय? काय झालंय? अपने साथ ऐसा क्यों होता है? सर, मोहिनीच्या आई बाबांना तो वेडिंग प्लॅनर नको आहे. का? म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की कार्यक्रम साधाच होणार आहे आणि तो त्यांना त्यांच्या पद्धतीने सेलिब्रेट करायचा आहे असं ते मोहिनीची आई म्हणाली. लाईक मदर लाईक डॉटर. यांच्या सेल्फ रिस्पेक्टचा ताप उतरवायला ना सारखेच पाहिजे रे. मी बघ सकाळी त्या मोहिनीला तिचा सेल्फ रिस्पेक्ट सोडायला लावला. इमोशनली ब्लॅकमेल करून 4-4.5 लाखाचं मंगळसूत्र गळ्यात मारलंय मी स्विफ्टली. मी असायला पाहिजे होतो तिथे. किमान 10-1 लाख तरी स्पेंड करायला लावले असते मी. ठीक आहे, वेडिंग प्लॅनर नको तर नको. वेडिंग होतंय ना, पण ते महत्वाचं आहे. आता आपण काही करायचं नाही, पॉपकॉर्न घेऊन बसूया लग्नात. एक काय ड्रामा अनफोल्ड होतोय ते बघूया. वॉर फिल्म. सर, म्हणजे नक्की काय होणार आहे? आधी स्पॉइलर देऊ? फिल्मची मजा काय बनते, नाही का? निघ मग आता. गुड नाईट सर. गुड नाईट. प्रतापराव, प्रतापराव, तुमची बायको लग्न करते राव. निमंत्रण येईलच तुम्हाला. आता तुम्ही ठरवा, शेतात टाकायच्या का गोळ्या घालायच्या. सजीवपणी घडती सारे, सजीवपणी घडती सारे, मरण भोग त्याला परवशता पाश दैवे. हाय. हाय. वेट. थँक्यू. हा प्लीज. आरामात आरामात. सॉरी, आय एम लिटल लेट. नो नो नो, इट्स ॲब्सोल्युटली ऑल राईट. यू प्लीज बी कम्फर्टेबल. ओके. या नाही. ॲक्च्युली काय ना, आपलं टेबल त्याचं बुकिंग 8 वाजताचं होतं ना, सो आय हॅड टू कम हिअर अर्ली. सॉरी, आय कुड नॉट मीट यू. नाही, इट्स फाईन. ॲक्च्युली आय एम सॉरी, मला उशीर झाला. ते काय झालं ना, मला घरच्यांनी काम सांगितलं ऐनवेळी आणि मग मला म्हणून उशीर झाला. सॉरी. काय काय झालं? नाही नाही, काही नाही काही नाही. आर यू ओके? काय? ॲक्च्युली नाही नाही अगं, काही नाही. अरे काय झालं? नाही अगं, काही नाही, सोड ना. नथिंग. नाही, प्लीज सांग, काय झालं? ॲक्च्युली ना, मला असं सांगायला विचारायला घरी कोणीच नसतं. घरची कामं करायला नोकर चाकर आहेत ना. त्यामुळे मी घरी असलो काय नसलो काय, आलो नाही आलो, कोणाला त्याची काही पर्वाच नसते.
घर कमी हॉटेलमध्ये राहतो असं जास्त वाटतं. स्ट्रेंज. पण का काही प्रॉब्लेम आहे का आरके तुझ्या घरी? असेल, नाही माहिती अगं मला. कसं आहे ना, प्रॉब्लेम आहेत हे समजण्यासाठी ना एकमेकांशी बोलावं लागतं. दिवस दिवस ना आम्ही एकमेकांची तोंडही बघत नाही, त्यामुळे काही कळतच नाही. स्वतःच्याच घरी ना गेस्ट असल्यासारखं वाटतं अगं. आणि जाऊ दे ना, मी कुठे हे सगळं सांगत बसलो तुला. तू अगं विचारलंस आणि मी पटकन सगळं असं विथ द फ्लो बोलत गेलो. आय एम सॉरी. आणि जाऊ देत ते विषय, आपण जाऊ दे कशाला? हं? मी समजू शकते. नाही, पण मला नाही कळलं म्हणजे. गेम हो गया, बहुत बड़ा गेम हो गया. अपने साथ तो बहुत बड़ा गेम हो गया मोहिनी. तू काय झालंय? काय झालंय? अपने साथ ऐसा क्यों होता है? कसं? कसं? कसं म्हणजे असं? म्हणजे आपण एक छोटंसं खोटं बोलतो आणि ते पण पचत नाही. मोठमोठे लोक केवढे मोठे घपले करतात, इतना झूठ बोलते हैं, पण वर्षानुवर्ष त्यांचं काहीच बाहेर पडत नाही. किसी को कुछ पता नहीं चलता. आणि आपण एक छोटस खोटं बोलतो, एवढंच खोटं बोलतो, इतकंच झूठ बोलते, त्याला मला किती खोटं बोलायला लागतं मोहिनी. खोट्यावर खोटं, खोट्यावर खोटं, खोटं. काय झालंय? काय झालंय सांग. काय झालंय? हा, हालत बहुत बच्चे बदतर हो रहे हैं मोहिनी. हे एक मिनिट आत तू. आई बाबाला मंगळसूत्राचं कळलं का? तू सांगितलंस का? पण कळेल, आता कळेल, लवकरच कळेल. तुझा बाप मला काय बोलला माहितीये? काय? की त्याला शालूसाठी मंगळसूत्र घ्यायचंय. काय? म्हणजे तुमचं घर एवढं मोठं आहे, तुम्ही हार्डली एकमेकांना बघत असाल, पण आमच्या घरी बाय द वे, तू राहतेस कुठे आणि घरी कोण कोण असतं? सॉरी, प्लीज डोंट माइंड, मी जस्ट एक विचारून गेलो. इफ यू आर कम्फर्टेबल. एक ओळखीचे आहे, त्यांच्याकडे राहतो आम्ही. मी, माझी सावत्र आई आणि सावत्र बहीण. सावत्र बहीण? डोंट माइंड मी आस्किंग दिस, बट आर यू ऑल क्लोज? नाही, नॉट एट ऑल. आर के माझा सख्खा भाऊ, बट वी आर नॉट दॅट क्लोज. हा, जगाच्या दृष्टीने तो सुपरस्टार, मीडियाला आपलंसं करून घेणारा, लोकांना मदत करणारा, इम्पॉर्टंट लोकांना ते किती इम्पॉर्टंट आहेत हे दाखवून देणारा. अगं पण माझ्या बाबतीत काय? हं? तुझ्या बाबतीत काय? मला ना त्याने कधी जवळ येऊच दिलं नाही. ऍक्च्युली ना आमच्यात खूप दुरावा आहे अगं. आमच्यात काही कम्युनिकेशन नाही, बोलणं नाही, काहीच नाही. आणि कसं असतं ना, भावंडांमध्ये प्रत्येक गोष्ट, प्रत्येक सिक्रेट्स एकमेकांना सांगितले जातात ना. म्हणजे मित्र कोण आहेत, कोणाला डेट करतोय, पण या सगळ्या गोष्टी मला मीडिया थ्रू कळतात.
आणि एक सांगायचं झालं तर आत्ताच म्हणजे तो एका ऍक्ट्रेस बरोबर ज्वेलरी शॉपमध्ये गेला होता आणि त्याच हिरोईन बरोबर त्याने ना 2 ऍड शूट्स केले. तिचं नाव मोहिनी. मोहिनी आहे तिचं नाव. ते दोघं कधी कुठे भेटले ना काहीच माहिती नाही अगं. नाही ती हिरोईन नाही आहे ती. हं? हो मला आधीपासूनच माहिती. तुला कसं माहिती तिच्याबद्दल? कारण मोहिनी माझी बहीण, सावत्र बहीण आहे. आर यू किडिंग मी? नो आय एम नॉट. ती आरकेच्या सेटवर मेकअप असिस्टंट होती. अच्छा. तेव्हाच त्यांची ओळख झाली आणि तेव्हापासून आय हॅव बीन वॉचिंग दम. एक विचारू का? जे आत्ताचा त्यांचा स्टेटस काय आहे? मीन्स आर दे टुगेदर? अजिबात नाही. रिलॅक्स कार्तिकी. हा सॉरी. इट्स फाईन. नाही म्हणजे तसं काही नाहीये. जेव्हापासून त्यांची ओळख झालीये मोहिनी खूप स्ट्रेंज वागते. इथे पण सेम पिक्चर आहे. आर के त्या मोहिनीबद्दल खूप बोलत असतो, तिचं खूप कौतुक करत असतो. बट यू नो व्हॉट? बट द वर्ल्ड इज टू स्मॉल. जगात इतक्या मुली आहेत पण मी तुला येऊन धडकलो, तुलाच ऍड्रेस विचारला. आणि माझ्या भावाची म्हणजे आरकेच्या मिस्ट्री गर्लची तू बहीण आहेस. सो आता तुमच्या घराचे सगळे अपडेट्स तू मला देशील ना प्लीज? येस आपण ऑर्डर करूया. येस बट बिफोर दॅट स्पेशल पर्सन साठी एक स्पेशल गिफ्ट. दिस इज फॉर यू. येस येस दॅट्स फॉर यू. व्हेरी प्रिटी. But not prettier than you. सांग ना मग तू काय म्हणालीस? मी म्हणाले हो, आपण जाऊया. अगं जाऊया काय? मी घेतलंय ना ऑलरेडी मंगळसूत्र, त्याचं काय? हा तू घेतलंयस. पण हे मी भाईला कसं सांगणार होते? अगं कसं काय म्हणजे काहीतरी सांगायचं आणि थांबवायचं ना बाबाला. थांबवायचं होतं पण तो बाबा आहे म्हणजे भाई म्हणजे मास्टरजी. त्याला तर सगळं कळतो आणि तुला तर माहितीये त्याच्यासमोर माझी जीभच चालत नाही. तू खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे आता. प्रॉब्लेम तर होणार आहे कारण भाई काही करून कसंही करून शालूसाठी मंगळसूत्र तर घेणार आहे म्हणजे खर्च पण डबल होणार आहे. मग आता काय करायचं तू? आता आता लग्न करायचं माझं. ते मंगळसूत्र मी घालते. तुम्ही पुरी घरातल्या मोठ्यांची लग्न लावा आणि तुम्ही तशाच बसून राहा कुवाऱ्या. कस करायची वेळ आहे का यात तू? मग काय करू? हा बंकस कर. बंकस नाही तर काय केलेस तू? हा न विचारता तू पण काय करायचं मला नाही माहिती. काय करू मी? काय करू? तू जा आणि बाबाला कन्व्हिन्स कर की दुसरं मंगळसूत्र घेऊ नकोस. मिट्टी कन्व्हिन्स कर की दुसरे मंगळसूत्र घे. मी नाही हट. ए उससे अच्छा तो तू जाऊन आरकेला कन्व्हिन्स कर. हा
त्याला म्हण तुम्ही जी मदत केली ना ही 4.25 लाख रुपयाचं मंगळसूत्र घेऊन द्यायला, ही काय आम्हाला नको, तुम्ही हे मंगलसूत्र परत घ्या, वो क्या है इतना 4.25 लाख रुपए हमको नहीं परवड़ता, इतना बड़ा लोड़ना हम नहीं डाल सकते गले में, तो ये 4.25 लाख रुपए का मंगलसूत्र तुम्ही रखो और असं करून रिटर्न करून टाक त्याला, हा प्रश्नच मिटेल. नाही, हे बघ, हे मंगळसूत्र मी माझ्या इच्छेने आणि मर्जीने घेतलं होतं. मला ते नाही परत करायचंय. मी एक काम करते, मी बाबाला कन्व्हिन्स करते. कर, मी स्वतःला कन्व्हिन्स करते, परत एकदा पाणी पिऊ देते. घाबरले ना मी, असं कोण ओरडतं? दरवाजा का उघडला तू? तू घाबरली? मी घाबरली. डायन अंगावर येते. ओरडू नको माझ्यावर. बाजूला आय एम रिली टायर्ड. हा मोठी ओजी उचलते ना, येड्यात बाई दोन्ही पोरी. ए गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. बरं झालं आलात, ते चहा रेडी आहे, 2 मिनिटात देतो. हे चहा पितो आम्ही, पण भाई मोहिनीला जरा तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. अरे वा, बोल ना, काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम? प्रॉब्लेम का असेल? काय म्हणजे सकाळी सकाळी तू हिचं वकीलपत्र घेऊन आली आहेस म्हणून म्हटलं काय झालं. बाबा, माझ्याकडून एक चूक झाली. म्हणजे ती चूक झालीये पण नाही, पण म्हणजे मला वाटते चूक झालीये, पण तर एक मिनिट, तू आधी सांगशील तरी का काय झालंय ते, मग आपण ठरवूया ना चूक आहे का बरोबर आहे, हो की नाही. बोला. मी आर.के. सरांसोबत ज्वेलरी शॉप मध्ये गेले होते. हा मला माहिती आहे ते. छान. काय नवीन ऍड करतेस त्यांच्या बरोबर? उत्तम. मला सांग ह्यात चूक काय आहे? नाही म्हणजे तू अभिनय न करण्याचा निर्णय घेतला होतास, बरोबर आहे, सर्वस्वी तुझा होता. आम्ही काय बोललो का, सपोर्टच केलं की नाही. तसं जर तुला ऍड करायची असेल तर बिंदास कर. येस, वी आर विथ यू. आणि एक, कार्तिकीचं टेन्शन नको घेऊ. तिला काय सांगायचंय, कसं समजवायचंय ते माझ्यावर सोड. हो ना. नाही बाबा, तुला वाटतं तसं नाहीये. म्हणजे मला ऍड वगैरे नाही मिळालीये. मी त्या ज्वेलरी शॉप मध्ये गेले होते ना, तिकडून काहीतरी खरेदी केलंय. आर.के. सरांनी मदत केली. अरे वा, काय घेतलं? मंगळसूत्र. मंगळसूत्र. मला माहितीये बाबा, तुला न विचारता मी एवढी मोठी खरेदी करायला नको होती.
पण मला एवढंच सांगायचं तुला आता की तू नवीन मंगळसूत्र नको घेऊस आईसाठी. मी तुझीच मुलगी आहे ना, तू घेतलंस काय मी घेतलं काय एकच. पण तुला माहिती आहे ना रे की आईचं मंगळसूत्र वाढवायला मीच जबाबदार होते, म्हणून तिला नवीन मंगळसूत्र मीच घेऊन द्यावं असं मी ठरवलं, असं वाटलं मला. शेवटी ते तिचं स्त्रीधन आहे. माझ्या आईला ना माहेर ना सासर. तिच्याकडे जे काही दागिने होते ते माझा आणि दीचा जीव वाचवण्यासाठी तिने रस्त्यावर टाकून दिले. म्हणून मला वाटलं की मी तिला मंगळसूत्र घेऊन द्यावं. आणि हे सगळं जर आईला कळलं ना तर ती खूप चिडेल. तू प्लीज सांगू नकोस हं तिला. आणि प्लीज मी आणलेलं मंगळसूत्र तू लग्नाच्या दिवशी तिच्या गळ्यात घाल. घालशील ना?